पनवेल तालुक्यातील भाताण ग्रामपंचायत क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत निधीतून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा भव्य शुभारंभ शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला। या अंतर्गत गावात रस्ते काँक्रिटीकरण, समाज मंदिर आणि जलकुंभांची उभारणी अशा एकूण 63 लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते आणि रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पंचायत समितीच्या सभापती रंजना वासकर आणि माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। भाताण गावातील गणेश भोईर यांच्या घरापासून ते अशोक सम्राट नगरपर्यंतच्या रस्त्यांचे 18 लाख रुपये खर्चून काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे। तसेच अशोक सम्राट नगरमध्ये 15 लाख रुपये खर्चाचे समाज मंदिर आणि संपूर्ण गावाची पाण्याची गरज भागवण्यासाठी 30 लाख रुपये खर्चून 1 लाख लिटर क्षमतेच्या भव्य जलकुंभ उभारला जाणार आहे। या विकास कामांचे भूमिपूजन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर आणि माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। अतिशय चांगल्या कामांच्यासाठी आज तुम्ही आम्हाला बोलवलं, त्याच्याबद्दल खरोखर मनापासून तुमचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो तुम्हाला। की भाताण बोलल्यानंतर प्रीतम मला एक आहे बोलवणार, पण किती जरी लोक जमले तरी एक माणूस नाही आला का मला थोडं अर्धवट अडकल्यासारखं वाटतं। तो माणूस आपल्यात का कधी घेणार तुम्ही, सरपंच घेणार का? अशा पद्धतीनं भाताण गावाशी माझा पहिल्यापासूनचा संबंध आहे आणि म्हणून आपण ही कामं गावामध्ये करतात। हे चांगलं गाव आता सुशोभीकरणाच्या बाबतीत होताना दिसत आहे आणि म्हणून ही तिन्ही कामं चांगल्या पद्धतीची व्हावी याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा। आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देत असताना आता आपण भारतीय जनता पार्टी 1 नंबरला आलेलो आहोत। आपण पंचायत समिती, ग्रामपंचायत आपली, पंचायत समिती सभापती, उपसभापती आपले, जिल्हा परिषद आपल्या ताब्यात आहे। महाराष्ट्राचे 2 आमदार आपल्या मागे, 2 खणखणीत आमदार आहेत। त्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आपल्या निधीची कुठे कमतरता पडायलाच नको असं मला स्पष्टपणे वाटतं आणि ती अध्यक्ष आणि दोन्ही आमदार आणि सभापती पडू देणार नाही अशा पद्धतीचा मला विश्वास वाटतो। आपण सर्वांनी हे काम चांगले होण्यासाठी सर्वजणांनी प्रयत्न करावा। ही कशी असते, नाण्याची एक बाजू बघून चालत नाही, दोन्ही बाजू बघाव्या लागतात। महिला भगिनी सगळ्या आहेत, उपसरपंच आणि सगळे सदस्य आहेत। तुमचं एकच कौतुक करतो की गावाच्या विकासासाठी कुठलंही राजकारण कधी आलं नाही पाहिजे। आपल्या गावाचा विकास, कारण तुम्ही एवढी कामं करताय, एवढा टॅक्स येतो, आता 40-50 लाख महिन्याला टॅक्स तुम्हाला येतो आणि वर्षाला येतो। ते काय एकदा 2017 पासूनचा आल्यावर आम्ही तो महिन्याला डिवाइड केला ना, त्याच्यामुळे तसं झालं। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, एवढ्या गल्ल्या तुम्ही कॉन्क्रीट केल्या, सगळी कामं केली, ही एकी भारतीय जनता पार्टीच्या रूपामध्ये कुठेतरी बदलताना आम्हाला दिसू द्या, एवढंच तुम्हाला सांगतो। आता काय थोडेफार राहिलेत, घ्या एक पाऊल मागे आणि सगळा शिक्का 100%वर मारून टाका असं मला वाटतं। सरपंच बबनजी तुम्ही नक्कीच त्याच्यात लक्ष घाला, कारण एकच आहे, काम करतोय म्हणून आपण बोलतो। जर काम नुसते थापा ठोकले असते तर आम्ही काही बोललो नसतो। काम करतोय त्याचं रूपांतर प्रत्यक्षात येतंय आणि त्याच्या भूमिपूजनाला अरुणशेठ आणि सगळी मंडळी येतात। त्याच्यामुळे याच्यावर आपला एक अधिकार लागतो। जर मी चुकत नसेल तर नक्कीच तुम्ही इथून पुढे तरुणांच्या, म्हणजे मी सांगतो या आपल्या विभागात नक्कीच ह्या ग्रामपंचायतीचं आपण उदाहरण दिलं पाहिजे की आम्ही कशा पद्धतीनं कामं करतो। टॅक्सच्या रूपाने आणले पैसे की नुसती कामं करायला मागत नाही, तर गलोनगली व्यवस्थित कॉन्क्रीट आणि चांगल्या दर्जाचं काम हे इथून शिकण्यासारखे। नक्कीच पुन्हा एकदा मनापासून तुमचं कौतुक करतो। एक 4 दिवसापूर्वीच आपण रायगड जिल्हा परिषद ऐतिहासिक असा बजेट आपण म्हणला, आतापर्यंतच्या इतिहासात 85 करोडचा बजेट होता, तो आपण 175 करोडचा बजेट मांडला आणि त्याच्यामध्ये जलविकास हा जो खाता आहे तो माझ्याकडेच आहे। मी आनंदताई आपल्या परवानगीनं घोषित करतो की इथे जी अंडरग्राऊंड टाकी आहे त्यासाठी आपण जो निधी लागेल तो आपण 100% देऊ, कामं पण आपण लगेच देऊ, आपण कॉन्ट्रॅक्टरांना लगेच काम करण्याची सुरुवात करण्याची आपण सुरुवात करूया।
खरोखर तानाजी पाटील आपलं मी फार आभार व्यक्त करतो की आपण नेहमीच सगळ्या कामात अग्रेसर असता, कारण तुमच्यासारख्या सरपंचांची आवश्यकता या पनवेल तालुक्याला आहे आणि तुम्हाला प्रशासकीय काम असेल, कुठून निधी कसा आणायचं हे सर्व तुमच्याकडे चातुर्य आहे आणि येणाऱ्या भविष्य काळात इथे 100% भाजपा करून इथे संपूर्ण बॉडी भारतीय जनता पार्टीची कशी येईल त्यासाठी आम्ही सर्व मंडळी तुमच्या पाठीची ठाम आहोत. येणाऱ्या काळात जी कामं तुम्हाला लागतील ती कामं करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. येणाऱ्या काळात येथील मराठी शाळा असतील, मराठी शाळेमध्ये आपण मगाशीच गेलो होतो, तिथे शिक्षकाचा विषय होता, तोही विषय आपण सॉल्व करतोय. आपल्या बजेटमध्ये आपण जेवढ्या अंगणवाडी आहेत आणि जेवढ्या मराठी शाळा आहेत तिथे पाण्याची व्यवस्था, टॉयलेटची व्यवस्था, सर्व अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण गणवेश पहिल्यांदा देतोय. त्याच पद्धतीने आपल्या सर्व शाळा स्मार्ट करतोय. मग त्यासाठी लागणारं LED, त्यासाठी लागणारं प्रोजेक्टर, त्यासाठी लागणारं वायफाय हे सर्व आपण जिल्हा परिषद माध्यमातून देणार आहोत. येणाऱ्या काळात आपण गणपतीच्या अगोदर आपल्या जिल्ह्यामधील जेवढे वारकरी मंडळ आहेत, जेवढे भजन मंडळ आहेत, त्या 1500 भजन मंडळांना आपण टाळ नाल देऊन आपला जो सनातन संस्कृती आहे त्याचाही आपण एक चांगल्या पद्धतीने काम करणार आहोत. आपण खूप चांगलं काम केलं, आम्हाला सन्मानित केलं, त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. समाज मंदिराचं कार्य जर बघायला गेलो तर आपल्याला जे काही समाज मंदिर आता उपलब्ध होणार आहे त्याच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रम आपण करणार आहोत. म्हणजे विकासाच्या दृष्टिकोनातून तेही आपल्यासाठी महत्त्वाचंच आहे. आणि पाण्याबद्दल तर बोलायलाच नको. स्वच्छ आणि पुरेसं पाणी हे आपलं आरोग्याचं साधन आहे. त्यामुळे या तीनही गोष्टी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि ही विकास कामं इथपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांनी, आपल्या गावकरी बंधूंनी सगळ्यांनी जे जे काही उत्कृष्ट प्रतीचं कार्य केलेलं आहे आणि या कामाची सुरुवात आज होत आहे त्यासाठी या सर्वांचं सर्वप्रथम मी कौतुक करते. दुसरा विषय बोलायला गेलो तर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या गावामध्ये अतिशय उत्तमाची कामं होत आहेत. त्यामधलं एक म्हणजे अमेठी युनिव्हर्सिटीचा जो टॅक्सचा विषय होता, बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित होता. आताच दादांनी पण सांगितलं, बराचसा पाठपुरावा घेतल्यानंतर तिकडनंही आपल्याला ते सगळं आपला तो प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे आणि त्या निधीतूनही इथे बरीचशी कामं होत आहेत. दुसरा प्रश्न जो दादांनी मांडला तो जलकुंभ आणखी एक उभं करण्याचा. तर इथे मी एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून सांगू इच्छिते. सर्वप्रथम म्हणजे आपले जे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत, पाणी पुरवठा हे खातं त्यांच्याकडेच आहे आणि त्या खात्यामध्ये ऑलरेडी 27 कोटीचा निधी पडलेला आहे. त्यामुळे जसं आता दादांनी मागणी केली आणि आपली सर्वांची मागणी आहे, अध्यक्षांनी शब्द दिलेला आहे तर निश्चितच आपण या मागणीची पूर्तता करणार आहोत आणि त्याची घोषणा आम्ही इथे करत आहोत. या ठिकाणी मी चौकशी करत असताना सरपंच खालती आपण ग्राउंडला पण जलकुंभ घ्या, त्याचा निधीचा पत्र एक अध्यक्षांना जाऊ द्या. 15-20 लाख रुपये लागतील, जास्त लागणार नाही. आपले पैसे आता संपत आले. मी आढावा घेतला ग्रामपंचायत मॅडमकडून. तर 15-20 लाखाचा निधी जर तुम्ही दिला तर ग्राउंडला पाण्याचं स्टोरेज होईल आणि वरती टाकी होईल. यांचा संकल्प असा होता तर वरतीच पाण्याची टाकी करू, ग्राउंडला काहीच नाही. पण तिथे कातळ लागलाय, खोदलाय, खूप छान. तिथे जर वॉटर प्रूफिंग केली तर आपल्याला MJPC लाईनचं पाणी आलेलं आहे. अध्यक्ष साहेब, मी तुमच्या दालनात यायची गरज असली तर 100% येईन. तर मला जर निधी देता आले असते इकडं तर 20-25 नाही करोडांनी टाकले असतं. पण आमचे कुठेतरी शासनाच्या माध्यमातून हात बांधलेले असतात. तर त्याच एरियामध्ये आपण त्या अनुषंगाने करत असतो. कॉन्ट्रॅक्टर कोणी असो त्यांना सांगा काम चालू करा. अध्यक्ष आपल्याला शब्द देतील. इथे बसलेल्या जिल्हा परिषद सदस्य आहेत त्या सुद्धा बोलतील. तो इस्टिमेट काढा आणि पत्र द्या. तुमच्याकडून 100% आता अध्यक्षांनी कबूलच केले बघा. तर 100% 15-20 लाख लागतील तर लगेच ह्या 1-2 महिने टाकतील. कॉन्ट्रॅक्टर सांगा काम चालू करा. वर्क ऑर्डर येईल तेव्हा पैसे देऊ तुम्हाला आम्ही. ही शाश्वती मी आणि कमिटी आणि ते बसलेले आपले मार्गदर्शक प्रीतम जज असतील, अरुण शेठ भगत असतील, सभापती मॅडम असतील, पंचायत समितीमध्ये पण निधी आलेला आहे, कमी पडणार नाही. या सोहळ्याला पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना वासकर, उपसभापती भूपेंद्र पाटील, पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती बबन मुकादम, जिल्हा परिषद सदस्य अनन्या गाताडे, वावेघर जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गाताडे, पोयंजे पंचायत समिती अध्यक्ष मंगेश लबडे, तानाजी खंडागळे, प्रवीण खंडागळे, महेंद्र गोजे, राम गोजे, महादेव पाटील, प्रवीण ठाकूर यांच्यासह परिसरातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विकास कामांच्या माध्यमातून भाताण गावातील पायाभूत सुविधांचा प्रश्न सुटणार असून ग्रामस्थांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.